जशी नवऱ्याची क्षमता आहे, जशी पत्नीची क्षमता आहे, तसंच एकमेकांनी एकमेकांहून अपेक्षा ठेवल्या पाहिजेत. नाही दुसऱ्या नवऱ्याकडे कार आहे, तुमच्या मैत्रिणी नवऱ्याकडे तुम्ही बाईकवर येत आणि तुमच्या नवऱ्याचा तुम्ही इगो हाट केला, तुमच्या दम पण नाही कार घ्यायचा. तो घेऊ शकत होता प्रेमाने समजूला असतं तर, पण तू त्याची लायकी काढल्यानंतर तो सायकलवर येईन बिचारा तुझ्या त्या विचारामुळे. किती लोकांना वाटतं पुरुषाचा इगो हाड झाला तर पत्नीने जर केला तर त्याला असं वाटतं मी माणूसच नाही राहिलो आता. किती नाही दाशी, पण पत्न्यांना समजतच नाही काय बोलतात, फडा 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 फडा. आणि नवरा बायकोत भांडणं होण्याचे कारण येत नाही, तोंड येत. भांडण कशावर होतं माहिती का, फक्त शब्दामुळे होत. काही म्हणतात ना शब्दच पडून देत नाही, अशा घरात राहणं तर लईच अवघड आहे. शब्द पडून द्या जरा. काही लोक म्हणतील सर मग अत्याचार सहन करायचा का. आता हा व्हिडिओ जाऊन दे फक्त युट्यूबला, कमीत कमी 100 शिवाय देणार. काय माणूस आहे भाऊ, नवऱ्याने कुटीला पार मारून